विचारतोय की म्हणजे तुमचा सर्वात मुख्य मुद्दा बहुसंख्य, तिथे जे होते शिंदे गटाकडे आमदार बहुसंख्य आहेत, हाच मुख्य मुद्दा आहे याच्यातला? नाही, माझा मुख्य मुद्दा हा ट्रिपल टेस्टचा आहे. हा, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं संविधान बघा, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं तुम्ही 1999चं संविधान बघितलं, त्यात क्लॅरिटी नव्हती, त्यात डिस्प्यूट होता, ते इनकन्क्लुसिव्ह होतं. 2018चं 2018चं नव्हे, 2018चं इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवरतीच नाहीये. इलेक्शन कमिशन म्हणतं असं कुठचं डॉक्युमेंटच नाहीये, आमच्याकडे दाखल केलेलं नाहीये आणि आम्ही ते रेकॉर्डवर घेतलेलं नाहीये. सुप्रीम कोर्टाने सांगितलं जर कॉन्स्टिट्यूशन संदर्भात वाद असेल, ठीक आहे, दोघांमध्ये, तर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे वाद सुरू होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते ग्राह्य धरा. तर 2018ला जर यांनी तशी हे केलं असतं इलेक्शन कमिशनकडे आणि ते रेकॉर्डवर आणलं असतं तर ही वेळ आली नसती, यांच्या हातातून पक्ष गेला नसता. इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवरती ते असतं तर इलेक्शन कमिशनने आम्हाला उत्तरात सांगितलं असतं की 99चं कॉन्स्टिट्यूशन हे 2018 मध्ये अमेंड झालेलं आहे, त्याच्यात सुधारणा झालेली आहे आणि आता हे सुधारित अमेंडमेंट शिवसेनेचं अधिकृत कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे आमच्याकडे उपायच राहिला नसता त्याच्या व्यतिरिक्त. याचा पूर्ण याचा अर्थ असा निघतो की एका तांत्रिक चुकीमुळे ठाकरेंच्या हातातून पक्ष गेला. 2018ला जी अमेंडमेंट झाली ती त्यांनी हे नाही केली. आता ही तांत्रिक चूक आहे की तसं घडलं होतं की नव्हतं हे कोण सांगणार? खरोखर तसं घडलेलं होतं का हे कोण ठरवू शकतो? त्यांची सभा झाली होती, सगळ्यांना ते सगळ्यांनी बघितलं, ते दाखवलं, पण ते अमेंडमेंट त्यांनी तिकडे दिले नाही. बघा, सभा झालेली, त्या सभेत काय झालं, झाली होती की नव्हती हे सगळे माझ्या समोर मुद्दे समोर नव्हते. ठीक आहे, माझ्या समोर जो मुद्दा होता तो संविधानाचा होता. मी काय कोर्ट नाहीये, मी काय फॅक्ट फाइंडिंग बॉडी नाही. सुप्रीम कोर्टात सादर केलं होतं त्यामुळे, पण सुप्रीम कोर्टाने कुठे मान्य केलंय 2018चं कॉन्स्टिट्यूशन? सुप्रीम कोर्टाने सांगितलं जे इलेक्शन कमिशन सांगतो त्याप्रमाणे करा. सुप्रीम कोर्टाने मला सांगितलं का याचा शोध घ्या, फॅक्ट फाइंडिंग बॉडी बना, इन्व्हेस्टिगेट करा की कॉन्स्टिट्यूशन कुठचं ऍप्लिकेबल आहे? सुप्रीम कोर्टाने तर असं सांगितलंय की तुम्ही प्रायमा फेसी इलेक्शन कमिशन जे सांगताय त्याच्या आधारावरती ठरवा कुठचं कॉन्स्टिट्यूशन ग्राह्य आहे. याचा अर्थ तोच निघतो ना की एका तांत्रिक चुकीमुळे ठाकरेंच्या हातातून पक्ष गेला काय? 2018ची अमेंडमेंट झाली असती तर हे झालंच नसतं. माझं असं मत नाहीये. 2018 असो, 2017 असो, 16 असो किंवा 15 असो, जी काय अमेंडमेंट झाली असेल ती रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे, एक प्रोसेस आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, एखादी इलेक्शन कमिशननी पण हे सांगितलंय की केवळ अमेंडमेंट करून ती अमेंडमेंट इलेक्शन कमिशनकडे देणं इनफ नाहीये. त्याच्या पाठची एक प्रोसेस आहे, रेझोल्युशन पास व्हायला लागतं, त्या रेझोल्युशनच्या कॉपीज अमेंडमेंट सोबत इलेक्शन कमिशनकडे दाखल व्हायला लागतात. हा सगळा प्रोसेस आहे आणि हे करण्याचं कारण काय आहे की खरोखर ती अमेंडमेंट पक्षाच्या, हा तांत्रिक मुद्दा, पक्षाच्या संविधान आणि इच्छेनुसार फॉलो केलं गेलंय. आता तसं तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्ट, कायदे पण तांत्रिकच आहेत. आपल्याला कायद्याच्या अनुसार काम करायचं आहे की इमोशन्स आणि सेंटिमेंटच्या आधारावर काम करायचं आहे हे ठरवायला पाहिजे. मग देशात कुठचाच कायदा तसा पालन करायची गरज नाही. कसं काय? कारण नियम जर असतील तर त्याचं तंतोतंत पालन होणं पण अपेक्षित आहे. नाही, तुमचा एक मुद्दा हाही होता की शिंदेना जे गटनेते पदावरून काढण्यात आलं ठाकरेंनी, ते मान्य करता येणार नाही. पक्षप्रमुख म्हणून ते एकटे करू शकत नाहीत, काउन्सिल ही सर्वोच्च आहे. नाही, मी असं सांगितलंय की त्यांच्या घटनेमध्ये अशी तरतूद आहे की पक्षप्रमुख हे त्या संघटनेतलं सर्वात मोठं पद आहे, सर्वात उच्च पद हे पक्षप्रमुखाचं आहे. पण निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च अथॉरिटी ही राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. त्यामुळे निर्णय जो घेतला जाईल त्याला राष्ट्रीय कार्यकारिणीचं पाठबळ असणं आवश्यक आहे आणि ते पाठबळ असण्यासंदर्भातला कुठचाही पुरावा कोणीही सादर केला नसल्यामुळे त्या निर्णयाला राजकीय पक्षाचं पाठबळ होतं, राष्ट्रीय कार्यकारिणीचं पाठबळ होतं हे सिद्ध होत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीचा प्रमुख हा पक्षप्रमुखच असतो. राष्ट्रीय कार्यकारिणीचा प्रमुख हा पक्षप्रमुख असतो, परंतु पक्षप्रमुखाकडे निर्णय घ्यायचे अधिकार नाहीयेत. निर्णय घ्यायचे सर्वोच्च अधिकार
हे राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आहे. त्यामुळे असं त्या संविधानात दिलेलं आहे. आणि त्यामुळे हा पक्षप्रमुखाचा निर्णय म्हणजे पक्षाचा निर्णय हे ग्राह्य धरता येत नाही आपल्याला. आणि जर आपण इंटर पार्टी डेमोक्रेसीचा जरी विचार केला, जर का पक्षप्रमुखाचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाच्या इच्छा असं जर का आपण कन्क्लुजन वरती आलो, तर त्यातनं एक होईल की उद्या जर एखाद्या पक्षप्रमुखांनीच जर पक्ष बदलायचं ठरवलं, तर त्याचा निर्णय हा संपूर्ण पक्षावरती बांधील राहील. आणि उद्या जर पक्षाच्या प्रमुखांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि पक्षातील इतर सदस्यांनी वेगळी भूमिका केली, तर जे डिसेंट करतात त्यांच्यावर कारवाई करून तो डिसेंटच मिटवता येईल पक्षप्रमुखाला. कारण त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्याची भूमिका ही पक्षाची भूमिका आहे. त्याच्या विरोधी कोण बोललं तर त्याच्यावरती कारवाई करून हटवण्यात यावं. त्यामुळे इंटर पार्टी डेमोक्रेसी जी आहे ती संपूर्णपणे संपुष्टात येईल. आणि पक्षप्रमुखाला हे संविधान आणि इलेक्शन कमिशनने दिलेल्या नॉर्म्सच्या टोटली विरुद्ध आहे. पक्षप्रमुखाला पूर्णपणे अधिकार नाही, काउन्सिललाही आणि अधिकार खरं तर आहे. हा मुद्दा माझ्या जजमेंटमध्ये किंवा माझ्या ऑर्डरमध्ये यायचा प्रश्न नाही, परंतु आपण विचारलेल्या प्रश्नाचं मी माझ्यासाठी एवढंच आहे, संविधानात काय दिलंय त्या संविधानानुसार कारवाई झाली आहे की नाही.